केल्यानंतर चोर त्या ठिकाणाहून पळून गेला आणि त्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। जखमी अवस्थेमध्ये सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। डॉक्टरांचं एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, त्याच्यावर उपचार करत आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। ही संपूर्ण घटना घडल्यानंतर सोळांचा सुरू असलेला सुळसुळाट, त्याच्यानंतर सुरक्षेचा उडालेला बोजवारा, या संपूर्ण मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत। सैफ अली खान याच्यासोबत त्याचे खासगी अंगरक्षक असतात, त्याला एक खासगी सिक्युरिटी आहे। मात्र काल रात्री नेमकं काय घडलेलं होतं ते संपूर्ण पोलिसांच्या तपासाअंतीच चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं, माहिती जी आहे ती समोर येईल। सैफवरच्या चाकू हल्ल्यासंदर्भात आता मुंबई पोलिसांकडून तपास चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। घरामध्ये शिरलेल्या चोरानं नोकरासोबत वाद घातला आणि त्यावेळेला सैफ अली खान हा मध्ये पडलेला होता। सैफ अली खान आणि त्या चोराची झटापट झाली। सैफनं त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या चोरानं त्याच्यावर सपासप वार केलेले आहेत। वांद्र्यामधल्या सैफ अली खानच्या घराबाहेरून रवी खरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, सध्याचे अपडेट्स काय मिळतात? श्रुशाली, अगदी नक्कीच आपण पाहतोय की बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरती काल मध्यरात्री एक हल्ला झालेला आहे। मात्र चोरटा एक त्याच्या घराच्या इथे शिरला होता। मात्र बचावासाठी जेव्हा सैफ अली खान गेला तेव्हा त्याच्यावरती झटापटीमध्ये त्याच्यावरती चाकूचा वार झालेला आहे व त्याला काही दुखापत देखील झालेली आहे। आपण सध्या त्याच्या निवासस्थानी आहोत। आपण पाहतोय की सत्यम शरण याच इमारतीत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान राहतो। याच ठिकाणी मध्यरात्री आपण पाहतोय की त्याच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे। सध्या प्रकृती चिंताजनक नसली तरी देखील लीलावती या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मात्र काही वेळापूर्वी याच ठिकाणी आपण पाहतो की पोलिसांची टीम देखील आली होती, फॉरेन्सिक टीम देखील आलेली आहे। मात्र त्याच्या घराच्या बाहेर सध्या पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। मात्र पोलीस या घटनेचा सध्या आढावा घेत आहे। मात्र नक्की नेमका प्रकार काय घडला आणि कसा झाला, मात्र आता हे वांद्रे पोलीस या ठिकाणी सध्या आलेले आहेत व ते फॉरेन्सिक टीम देखील घेऊन आलेले आहेत। मात्र आता पोलीस पुढचा अधिक तपास करत आहे। वृषाली, नक्कीच रवी, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। अपडेट्स आहेत आपल्याला तुमच्याकडून सातत्याने जाणून घ्यायचे आहेत। अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला झालेला आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे। मध्यरात्री हल्ला झाला। घरामध्ये शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकून वार करण्यात आले, हल्ला झालेला आहे। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। डॉक्टरांची एक टीम त्याच्यावर उपचार करते। अभिनेत्री करीना कपूरसह दोन्ही मुलं सुरक्षित आहेत अशी माहिती मिळते। धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। घरामध्ये शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकूनं वार करण्यात आले, हल्ला करण्यात आला। घरामध्ये शिरलेल्या चोरानं नोकरासोबत सुद्धा वाद घातला। मध्ये पडणाऱ्या सैफवर चोरानं चाकू हल्ला केलेला आहे आणि यानंतर हा चोर जो आहे तो या ठिकाणाहून त्याने पोबारा केला, तो पळून गेला। मात्र जखमी अवस्थेमधल्या सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याला या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टरांचं एक पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, त्याच्यावर उपचार करतायत। झटापट झालेली होती सैफ अली खानची आणि त्या चोराची आणि त्यावेळेला त्या चोरानं त्याच्यावर चाकूनं हल्ला केलेला आहे। सैफ अली खानच्यावरच्या चाकू हल्ल्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून सध्या माहिती जी आहे ती घेतली जाते। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, पोलिसांकडून काय माहिती देण्यात आलेली आहे? वृषाली, पोलिसांकडून जी माहिती आता अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं म्हटलंय की एक अज्ञात इसम सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता। दोघांमध्ये झटापट झाली आणि त्या दरम्यान त्याच्यावरती वार करण्यात आले। या वारामुळे सैफ अली खान जखमी झालेला आहे। मात्र त्याची प्रकृती सध्या ठीक आहे आणि त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र जी माहिती आपल्याला मगाचपासून मिळते आहे त्यानुसार आपण पाहिलं तर एक चोर घरामध्ये शिरलेला होता। जो चोर घरामध्ये शिरल्यानंतर पहिल्यांदा नोकरांना जाग आली, त्यानंतर सैफ अली खान हा सुद्धा झोपेतून उठला, त्यानं चोराला पकडण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान दोघांमध्ये जी काही झटापट झाली त्या झटापटी वेळीच चोरानं आपल्याकडे असलेल्या चाकूनं त्याच्यावरती वार केले। शरीरावरती काही वार झालेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला होता आणि ह्या गोष्टीची गंभीरता बघता सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि म्हणूनच चोराने तिथून पलायन केलं, तो फरार झाला। सध्या सैफ अली खान रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे। पोलीस त्याच्या प्रकृतीची सुद्धा माहिती घेत आहेत। त्यानुसार तो आता पूर्णपणे ठीक आहे, स्थिर आहे त्याची प्रकृती आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तो धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे। दुसरीकडे या चोराला पकडण्यासाठी आता मुंबई पोलिसांची स्थानिक पोलीस स्टेशन त्याचबरोबर क्राईम ब्रांचची काही पथकं जी आहेत ती सुद्धा ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहेत। चोर कुठल्या मार्गे घरात शिरला आणि कुठून पसार झाला, तो कुठे गेला
यासाठी सीसीटीव्हीचा मागोवा घेत या सगळ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा शोध घेतला जातोय, सगळा तपास केला जातोय. अद्याप तरी चोराला पकडल्याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र वेगवेगळ्या टीम या चोराला पकडण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये त्याला अटकेची कारवाई त्याच्यावरती होऊ शकते. मात्र नेमकं घरात शिरलेला हा चोरच आहे की आणखी काही त्याचा उद्देश होता? सैफ अली खान सारख्या मोठ्या बॉलिवूडच्या अभिनेत्याच्या घरामध्ये प्रवेश मिळवणं आणि त्यानंतर त्याच्या घरामध्ये चोरीचा प्रयत्न करणं ही सुद्धा अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणूनच पोलीस या सगळ्या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहते. सगळा तपास जो आहे तो अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेला आहे. घरात शिरलेला फक्त चोरच आहे की त्याचा वेगळा काही उद्देश आहे याची देखील चौकशी पोलिसांकडून येत्या काळामध्ये केली जाईल. मात्र पहिल्यांदा या अज्ञात इसमाला म्हणजे चोराला पहिल्यांदा अटक करून त्याची चौकशी करावी लागेल आणि त्यासाठी पोलिसांची पथकं जी आहेत ती काम करताना पाहायला मिळत आहेत. सैफ अली खानवरती काही वार जे झालेले होते त्यामध्ये मानेवरती आणि पाठीवरती वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र अद्याप तरी रुग्णालय प्रशासनाकडे त्याची अधिकृत माहिती कुठल्याही पद्धतीची दिलेली नाहीये. त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतं आहे. सध्या लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे या चोराला पकडण्यासाठी नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री चोराकडून चाकून हल्ला करण्यात आलेला आहे. मुंबईच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आला. मध्यरात्री घरामध्ये शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाली. सुरुवातीला चोरानं घरातील नोकरासोबत वाद घातला.